1 2 3 2 3 सोड. बघा मित्रांनो 6 डोलीचा जवला मस्त. आजचा जवला एकदम साफ आहे, त्याच्यामध्ये कचरा नाही काय. एक मी निघू काय एक पोज पोज. तर चारच टुकला हात बघा. चला घेतला. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चौकल यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण पहाटे 3 वाजता मासेमारी करण्यासाठी घरून निघलो होतो आणि आज माझ्यासोबत रोहित आहे. माझा मित्र आला आहे फिशिंगचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी. एवढे दिवस व्हिडिओमध्ये बघायचो फिशिंग कशी होते, आज लाईव्ह एक्सपिरियन्स करायला आलोय. सगळी बोटीमध्ये मंडळी आहे. आता बाकीची मंडळी मागे गेले आराम करायला. मया आहे, प्रिन्स आहे आपल्यासोबत. थोडा वेळ आपण आराम करू. जेव्हा बोट लोकेशनवर पोहोचेल तेव्हा पुढची आपली मासेमारीची जी तयारी आहे ती आपण करणार आहोत. आज रोहित आलाय आणि त्याच्याबरोबर थोडा वारा पण आहे, म्हणजे वातावरण जरा खराब आहे. आता मे महिना सुरू झाला की वाऱ्याचेच दिवस असतात, वारा चालूच असतो मे महिन्यामध्ये. तर बघूया रोहितला फिशिंग कशी जमते ते. मित्रांनो, आता बोट आपली मासेमारीच्या जागेवरती पोहोचले, लोकेशनवर पोहोचले आणि सर्व तयारी पण करून झाली. आता लवकरच डोली आपण पाण्यामध्ये खोलण्यासाठी सुरुवात करू. तर रोहित आहे, रोहित थोडं जाली खेचून बघेल, एक्सपिरियन्स करतोय, तर थोडं काम पण करून दाखवेल त्याला कसं जमते ते. मग नंतर सांगेल तो मासेमारी कशी आहे ना कशी नाही ते. हॅलो उरो मागे मागे बरोबर. जोरान टाक जोरान टाक. चला डोल टाकली पाण्यामध्ये पहिली. ओर ओर जरा ओरशील तेव्हा. एक डोल टाकून झाली, आता लगेच दुसरी डोल त्याला लागून टाकायची. अशी आज आपण लागोपाठ 20 टाकू लागोपाठ. मित्रांनो, आता 2 खण जालीचे संपलेले आहेत, म्हणजे 2 खणातील जाली बांधून झालेले आहेत. आता फक्त शेवटचा खण आहे, त्याच्यामध्ये 2 डोली उरलेल्या आहेत. त्या डोली बांधून झाल्या की आपण विश्रांती करू शकतो. मित्रांनो, आता शेवटची डोल पाण्यामध्ये टाकायला घेतली, 20वी डोल. हे पाखरू फुगा की पाखरू फुगा उरो. पुरो उरो पुरो.
जरा खलो जवल्याची झाली तर फेकते. उरव टाक. बघ आपल्या डोली लावून झाल्या. आता बोट धुवायची आणि 2 तास थांबायचा. 7:30 वाजले. ए मार पाणी मार बरोबर. एक चिरला मार. मित्रांनो आता आपल्या डोली लावून झाल्यात आणि टोटल 20 डोली आहेत. बघा थर्माकोल तुम्हाला दिसत असतील. डोलींचे थर्माकोल बघा एका लाईनमध्ये आहेत. 20 डोली आपण लावल्या. बाजूने दुसरी बोट आहे बघा. मित्रांनो डोली लावून झाल्यात आणि आता सर्वजण नाश्ता करायला बसल्या. बोंबील फ्राय आणल्या. मुनग्याळू काय आणलं आहे? पापलेटचं जेवण आणलंय. चला आता नाश्ता करायचा आणि 2 तास थांबायचं आहे म्हणजे आपल्या जालीमध्ये जवला शिरेल. कसं लागते बोंबील फ्राय? गबऱ्याचं ना गबऱ्या नेले असतं. या मित्रांनो नाश्ता करायला. मित्रांनो 2 तासानंतर डोली बोटीमध्ये खेचायला सुरुवात केली आणि बघूया आज कसा जवला येतो ते. डोलीचा पदर बघा बोटीमध्ये आलेला आहे. पिवली दोरी खेच बस. खोला जवळ आलेला आहे. मित्रांनो डोलीचा खोला आलेला आहे जवळ. थांब घेऊन येतात. चुको तू आव ना टेक मिनिट. बघा मित्रांनो जवला
बघा एकदम जिवंत जवला आहे. एकदम ताजा ताजा जवला. मस्त 2 डोलींचा आपला जवला जमा झालेला आहे. बघा मित्रांनो तारलेले आहे. तारली खूप चवदार असतात. काटे असतात पण खायला खूप चवदार असतात तारली मासे. आता 6वी डोल आहे. 6वी डोल. 6वी डोलीचा खोला जवळ लागलेला आहे. बघा खोला आहे जवळ. एका दोघं जण 1 2 3. जा जा हल केल 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 हॅलो तावली तावली नाही ए हां तुझी साईडला जाऊ. तुझी साईड 2 3 सोड. बघा मित्रांनो 6 डोलीचा जवला. मस्त आजचा जवला एकदम साफ आहे. त्याच्यामध्ये कचरा नाही काय. पांढरा शुभ्र जवला. हां चला. 1 2 1 3. बघा डोलीचा जवला. नको पिऊ नको पिऊ अरे फिल्टर फिल्टर मला कोण लाईट का तू? हां नाही नाही नाही. 2 बघा तारले रे तारली. मित्रांनो अजून एक डोलीचा खोल आलेला आहे. बघा भांग जाईल ते मावरं काहीच नाही. 1 1 2 2 बोंबील येतात फक्त. मावरं काय नाही. आणि जवला चांगलं येते. भांग असला ना की जवल्यामध्ये कचरा कमी. 1 2 3. ये ना काढा तुम्ही. मित्रांनो आता शेवटची डोल बोटीमध्ये खेचायला सुरुवात केली. मित्रांनो बघा खोला आलेला आहे. जवल्याचा खोला. गाडी नारव का आरव का नाही सर क्या ना आरव धवू दुरू कसं बरं गोष्ट. मधून आतर नाही शापूस आहे. काढून घ्यायचं तू का बघ. 1 2 3. मोठा भाई आ गया. माघारी घे वाटलं. चला मित्रांनो आता डोली सोडून झाल्यात. पाण्यामध्ये 1 1 उडी मारूया. बुन्न कैसे निघशाल प्रेमो बुन्न कैसे निघशाल एक मी निघू बांधणं मी निघू फ्लेमिंग मार 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 काय एक पोज पोज मगर शिंचार मंगना पेमू पुन्हा कैसे निघशाल मित्रांनो आता बोट आपली घरी चालले आणि मासे जे भेटले होते थोडेफार मासे होते ते आता निवडायला सुरुवात केली. याच्यामध्ये बोंबील तारली असे मासे आले. सगळेजण बसल्यात. रोहित पण बसल्या मासे निवडायला. त्याला जमेल जसे तो मासे वेगळे वेगळे करते
तारल्या काढल्या. माय तारली टाकत तारली. बघा या तारल्या खावायला खूप टेस्टी असतात. याच्यामध्ये काटे खूप असतात पण सर्वात जास्त टेस्टी तारली हीच असते. आणि थोडेसे बोंबील काढ्यात वेगळे. बोंबील आम्ही पाण्यामध्ये ठेवतो म्हणजे ते एकदम ताजे राहतात. बघा एवढे चिकट आहेत की हातामधून असे सरपटतात. बघा हे पण थोडेसे अजून बोंबील आहे जे आम्ही मासली बोटीमध्ये खेचता खेचतात. डोली बोटीमध्ये खेचता खेचतात जे बोंबील येतात ते आम्ही वेगळे करतो. चांगले येतात. मित्रांनो आता आपण जवला वाटप करण्यासाठी सुरुवात करणार आहोत. जो आपला जवला आहे तो एका बाजूला पण ठेवला आहे आणि हा आता जवला आपण टोपलीमध्ये भरून वाटप करणार आहोत. वाढून कांदे मित्रांनो आता भरलेली टोपली खेचायला लागतात धुण्यासाठी. बघा इथे आता जवला धुवायला सुरुवात केली. सिमोन जवल्याला पाणी मारते. हा जवला धुवून झाला की सुकवण्यासाठी मदत होते म्हणजे साफ राहतो जवला. आता बघा जवला किती काळपट दिसतो आणि धुवून झालं की एकदम साफ होतो. घाण पाणी निघतो बघा बाहेर. बघा कसं चिखलासारखा पाणी निघतो बाहेर. मित्रांनो सर्व जवला भरून झालेला आहे आणि आता शेवटची 2-3 टोपली उरली आहेत धुवायची. जसा जवला भरत होता तशी टोपली धुवायला घेतली होती तर टोपल्यांना पाणी पण लावून झालेलं आहे. आता जवला 2-2 टोपली आल्या आहेत. एका वाटेला 2 टोपली आणि जवला एकदम साफ आहे. सफेद जवला. आता आपली बोट जाईल किनाऱ्यावर. मग ही टोपली आहे ती वाटप करायची. किनाऱ्यावर उतरून जाताना दाखवू तुम्हाला. मित्रांनो आता बोट आपली किनाऱ्यावर पोचली आहे. मग समोर छोट्या होड्या याच्यामध्ये आता आपल्याला जवल्याची टोपली उतरून किनाऱ्यावर घेऊन जायचं आहे. सर्व जवला बघा आज वाट्याला 2-2 टोपली आहेत. एका माणसाला 2 टोपली. परशील बघ हो परशील. बघा टोपली आता किनाऱ्यावर घेऊन जायचं आहे. देऊ देऊ आरामात देऊ. त्याला ओढून ठेवायचं मग. काय मंगळी बाकावर बस बस बाकीवर बस. चाली मान बस. चाली टाक तर 4च टोपल्या. हात बघा यो त्या साईडला कोपऱ्यावर बस. त्या कोपऱ्यावर हां बस. किती ना प्रिंट करू. पाखरू बुला दे. चला घेतलं आपली जवळची टोपली. एक पडली टाक. बुला दे पाखरू. चला आता पण ही टोपली घेऊन जाऊ.
चला आता आपण होळी घेऊन जाऊ किनाऱ्यावर. मंगारे मंगारे चला. चल प्रिन्स चल. चला जेवढं उतरून झालं आता परत आपल्या साईडला जाऊ. झालं पण आटायला पुरव. चला आता डायरेक्ट आपल्या पत्रामध्ये मित्रांनो मासेमारी करून आता मी घरी आलो आहोत. मस्त जेवलो आणि आता रोहित सांगेल की त्याचा बोटीमधला एक्सपिरियन्स कसा होता. तर काय बोलते रोहित? बोटीमधला एक्सपिरियन्स खूप भारी होता, पण जे व्हिडिओमध्ये दिसतं आणि जे लाईव्हमध्ये आहे ते खूप डिफरन्स आहे. कारण का बोटीत जाणं खूप सोपं नाही. आज केल्यानंतर बोटी हलते त्याच्यामुळे डोकं गरगरतं, परत पोटात मळमळतं, पण जे जसं दिसतं तसं नसतं आणि खूप मेहनत आहे यासाठी. बरोबर आहे. आणि मित्रांनो बहुतेक लोकांना वॉमिटिंग होते, म्हणजे 100पैकी 90 लोक वॉमिटिंग करतात. पण रोहितला वॉमिटिंग नाही झाली, म्हणजे चांगलं झालं, त्याने वॉमिटिंग नाही केली आणि कामामध्ये हातभार पण लावला. तर चांगलं होतं रोहित तुझ्याकडून. तर पहिल्या दिवसामध्ये तू चांगला हातभार लावला, मासेमारी पण केली, म्हणजे हातभार लावून त्याने काम केलं आणि एन्जॉय पण केलं त्याने. नंतर आम्ही पोहायला पण गेलो, तर मजा आली खूप. तर भेटूया मित्रांनो एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, टाटा.